हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि एस एम क्लासेस पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सेट नेट परीक्षेची तयारी करत असताना पेपर 1 आणि पेपर 2 संदर्भात चर्चा करत आहोत. आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण पेपर 1 संदर्भात माहिती घेतली होती. त्यामधील अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे आणि त्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे सविस्तर कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढचा पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. पेपर क्रमांक 1 मधीलच घटक क्रमांक 2 संशोधन विषयक अभियोग्यता. मग आपण अभ्यासाचा एक वेगळ्या पद्धती डेव्हलप केलेली आहे, ती म्हणजे सूक्ष्म म्हणजे मायक्रो, म्हणजे आपण छोट्या लहान गोष्टीकडून कशा पद्धतीने पूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून परीक्षाभिमुख आपला अभ्यास कशा पद्धतीनं चांगला होईल, क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणवत्तात्मक अभ्यास कसा होईल याकडे आपण लक्ष देत आहोत. तर आपण जर पाहिलं तर पेपर क्रमांक 1 मधील जो दुसरा घटक आहे संशोधन विषयक अभियोग्यता, बघा त्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाला अनुसरून किंवा धरून प्रश्न कसे विचारले जातात ह्याचं जर आपल्याला सहसंबंध म्हणूयात आपण, जर त्याची लिंक आपल्याला सापडली तर आपण प्रत्येक घटकाचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न आणि भविष्यात कसे विचारले जाणारे प्रश्न हे आपण नक्कीच पडताळू शकतो. चला तर मग आपण अभ्यासक्रम पाहूयात. दुसरा घटक संशोधन विषयक अभियोग्यता, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत परीक्षेसाठी. तर संशोधन, त्याचा अर्थ, त्याचं संशोधनाचे प्रकार, संशोधनाचे वैशिष्ट्य, त्यामधील सकारात्मकता आणि संशोधनासाठी सकारात्मक दृष्टिकोन, त्याबरोबरच संशोधनाच्या पद्धती जसं ऐतिहासिक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती, त्यानंतर वर्णनात्मक संशोधन पद्धती, त्याबरोबरच गुणात्मक संशोधनाच्या पद्धती, त्यानंतर संख्यात्मक संशोधनाच्या पद्धती आणि त्या पद्धती कशा पद्धतीनं अवलंबल्या जातात हे आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आहे संशोधनाचे टप्पे. संशोधन करत असताना आपण बघा, अभ्यास करत असताना पण पहिला घटक, दुसरा घटक अशा टप्प्याटप्प्यानं अभ्यास करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं संशोधन करत असताना देखील संशोधनाचे टप्पे असतात. जसं समस्या निश्चितीकरण, त्यानंतर समस्येची उद्दिष्ट निश्चितीकरण, समस्याची व्याप्ती, समस्याचे मर्यादा, हे झाले संशोधनाचे टप्पे. त्यानंतरनं संशोधन पूर्ण झाल्यानंतर प्रबंध लिहिला जातो संशोधनावर. त्यानंतर त्याचं लेखन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचं स्वरूप काय आहे, त्यासाठी वापरले जाणारे संदर्भ ग्रंथ, ते सर्व आपल्याला त्यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतरनं संशोधनात ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा वापर कशा पद्धतीनं केला जात आहे त्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे संशोधनाची नैतिकता. आपण जर पाहिलं आजच्या घडीला प्रत्येक विषयामध्ये कितीतरी संशोधन झालेले आहेत, मात्र त्या संशोधनामधील नैतिकता म्हणजेच तुम्ही कुणाचं चोरलं, म्हणजेच संशोधन चौर्य म्हणजेच कुठून आपण कॉपी पेस्ट केलेला आहे का, हे देखील यावर देखील प्रश्न विचारले जातात. आता आपण 26 मार्च 2023 ला जी सेट परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 मधील घटक दुसरा संशोधन विषयक अभियोग्यता या घटकावर कोणकोणते कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे की अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमावर विचारलेले प्रश्न याचं लिंकिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा आणि दशा निश्चित करण्यासाठी, बरोबर आहे, म्हणजे आपण मार्ग भरकटणार नाही आहे. चला तर मग आपण 26 मार्च 2023ला जे प्रश्न विचारले होते त्याचं विश्लेषण पाहूयात. पहिला प्रश्न, संशोधकाच्या ठायी टिंबटिंब असलेच पाहिजे. पहिला ऑप्शन आहे संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती आणि स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. हे सर्व आता इथं बघा प्रश्नामध्ये काय विचारले, संशोधकाच्या ठायी म्हणजे जो संशोधक आहे त्या संशोधकाकडे, ठायी म्हणजे त्याच्याकडे, टिंबटिंब असलीच पाहिजे, च वापरलेला आहे.
कोणती क्षमता असणं गरजेचं आहे? आपण हा पहिल्याच मुद्दे संशोधन विषयक अभिवृत्ती जो पहिला मुद्दा आहे त्यावरच प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे संशोधकाच्या संदर्भात. तर यापैकी कोणती गोष्ट ही संशोधकाच्या अंगी असणं गरजेचं आहे? तुम्ही संशोधन करताय म्हणल्यानंतर ना आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 संशोधन अभियोग्यता म्हणजे संशोधनासाठी लागणारी क्षमता. त्यामुळं ऑप्शन 2 बरोबर आहे. आता संशोधन विषयीची अभिवृत्ती आवड असणं गरजेचंच आहे, मात्र सर्वात तीव्रता बघा यापैकीच आपल्याला सर्वच पर्याय बरोबर आहेत, मात्र आपल्याला असे काही प्रश्न असतात की सर्वोत्तम कोणता पर्याय आहे. चारी पण पर्याय आपण चुकीचा आहे असं म्हणू शकत नाहीत, मात्र त्यावेळेस आपल्याला सर्वोत्तम पर्याय कोणता आहे असा पर्याय निवडायचा असतो. तर त्यामध्ये आहे संशोधन अभियोग्यता पर्याय क्रमांक बी. कट करा पहिले सगळं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघा, गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. आता आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे तो कुठून आलेला आहे अभ्यासक्रमातील? तर संशोधनाच्या प्रकारावरून, बरोबर आहे. ज्यामध्ये आपण संख्यात्मक संशोधन, गुणात्मक संशोधन यावर आधारित क्वालिटेटिव्ह रिसर्च यावर आधारित प्रश्न आहे. गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. तर ते कोणते टिपण काढणे? पर्याय आहेत चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा, संशोधन टिपा. कोणता असणार आहे योग्य पर्याय? बघा, त्यामुळं गुणात्मक टिंबटिंबच्या नोंदी करणं, गुणात्मक संशोधनामध्ये टिंबटिंबच्या नोंदी करणे यास कोणतं टिपण म्हटलं जातं? अंडरस्टँडिंग नसणारच आहे. रिसर्च टिपण असं म्हणता येईल का? नाही. क्वालिटेटिव्हचं आहे. स्मरण हे पण नसणार आहे. योग्य पर्याय असणार आहे चिंतनशील टिपण. आपण ज्यावेळेस क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस आपल्याला चिंतनात्मक म्हणजेच आपण त्यात गुणात्मकता शोधत असतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा, तिसरा प्रश्न, अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब हे असेल. बघा, अध्ययन आणि अध्यापन. बघा, अध्ययन आणि अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया आहे, बरोबर आहे. अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. या प्रक्रियेमधील त्रुटी म्हणजे चुका शोधण्यासाठी योग्य माहिती संकलन करण्याचे साधन टिंबटिंब आहे. पर्याय आहे संपादन कसोटी, दुसरा पर्याय आहे नैदानिक कसोटी, तिसरा पर्याय आहे प्रमाणित कसोटी आणि उत्तर कसोटी. हे 4 पर्याय आहेत. आपण जर पाहिलं हा देखील संशोधन विषय, आपण जो संशोधनासाठी विषय घेतलेला आहे, जसं आपण म्हणूयात अध्ययन अध्यापनातील त्रुट्या शोधणे हे माझी संशोधनाची समस्या असेल, तर ही या विषयावर संशोधन करत असताना मला त्यातील त्रुटी शोधण्यासाठीची योग्य पद्धती कोणती आहे असाच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा म्हणजेच आपण जर पाहिलं संकल्पनावर आधारित आहे, संशोधनामधील संकल्पनावर. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? संपादन कसोटी, नैदानिक कसोटी का प्रमाणित कसोटी का उत्तर कसोटी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नैदानिक कसोटी. नैदानिक कसोटीमध्ये आपण पहिल्या घटकामध्ये पाहिलेलं आहे नैदानिक चाचण्या, मूल्यमापनामध्ये नैदानिक चाचण्या आपण पाहिलेल्या आहेत सर्वांनी. तर त्यामध्ये नैदानिक चाचण्या म्हणजे निदान करणं, की एखादं आपण शिकवलं, एखादा घटक शिकवलाय, मात्र सर्वच विद्यार्थ्यांना समजल असं नाहीये. त्यातले 5 विद्यार्थी असतील 50 पैकी त्यांना काही समजलं नाही, हे आपल्याला निदान करायचं असतं. त्यावेळेस ते निदान करण्यासाठी आपल्याला ह्या नैदानिक कसोट्या वापरल्या जातात. म्हणजेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी योग्य माहिती संकलन, माहिती एकत्रित करण्याचं साधन हे नैदानिक कसोटी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आहे. तर पुढे जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडं. चौथा प्रश्न बघा,
जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. बघा, हा प्रश्न जर आपण पाहिलं, संशोधनामधील शेवटचा जो टप्पा असतो, आपण संशोधन केल्यानंतर माहितीचं विश्लेषण करत असताना जे परिमाण वापरत असतो त्यावर आधारित हा प्रश्न आहे. विस्तारक, चतुर्थक विचलन, सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन हे एकूण 4 पर्याय आहेत. बघा, प्रश्न समजून घेत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर प्रश्नामधील कीवर्ड्स, तर कोणत्या प्रश्नामधील कीवर्ड्स महत्त्वाचे असतात त्या कीवर्ड्सवरच प्रश्नामध्ये बरोबर विचारलंय, चूक विचारलंय का काय विचारलं हे आपल्याला इंडिकेट म्हणजे समजत असतं. जर वारंवारता वितरणामधील काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण कोणतं असेल? तर योग्य पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक बी, चतुर्थक विचलन. पर्याय क्रमांक बी योग्य आहे 4थ्या प्रश्नामध्ये. ओके, समजलं. हा प्रश्न घटक दुसऱ्यामधील संशोधनविषयक अभियोग्यता या घटकामधीलच जे संशोधन झाल्यानंतरनं जे आपल्याला डाटा विश्लेषण करायचं असतं त्यावर आधारित हा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, 5वा आणि शेवटचा प्रश्न. बघा, संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते. प्रकाशक मानक मूल्य म्हणजे काय, तर संशोधन पत्रिकेची क्वालिटी किंवा प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स आणि जर्नलची छपाई हे 4 पर्यायापैकी कुणावर ठरतं मानक मूल्य? प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. हा देखील ज्यावेळेस आपण संशोधन करतो आणि अहवाल लेखन करतो त्यानंतरच्या पॉईंटवर आधारित हा प्रश्न आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपण पहिल्या घटकावर येणारे जे 5 प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहेत. एकंदरीत या सर्व लेक्चरचं एक सार काय आहे, तर घटक जो दुसरा आहे संशोधन विषयक अभियोग्यता त्यामधील जो अभ्यासक्रम होता, आता तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की जो अभ्यासक्रम आहे आणि अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं कसं सिक्वेन्सली प्रश्न विचारलेले आहेत हे प्रत्येकच वर्षी, फक्त आता 26 मार्च 2023च उदाहरण आपण दिलेलं आहे, मात्र प्रत्येक वर्षी त्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आपण योग्य मार्गाने जर अभ्यास केला, योग्य टार्गेट ठेवून, तर नक्कीच आपण या सेट परीक्षेमध्ये चांगल्या गुणांना यशस्वी होऊ शकतो. धन्यवाद.